हॅलो स्टुडंट, मी प्रोफेसर ज्योती ढोबळे तुमचे श्रेया कॉमर्स क्लासेसमध्ये स्वागत करीत आहे. तुम्ही माझ्या प्रिव्हियस व्हिडिओमध्ये टेक्स्टबुकमधील पेज नंबर 55 वरील प्रॅक्टिकल प्रॉब्लेम 2चे सोल्युशन पाहिले. त्यामध्ये मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करायचा हे समजावून सांगितले होते आणि ते तुम्हाला लक्षातही आले असेल. आज आपण या व्हिडिओमध्ये टेक्स्टबुकमधील पेज नंबर 56 वरील प्रॉब्लेम नंबर 3 सॉल्व्ह करून घेणार आहोत. लास्ट प्रॉब्लेमप्रमाणेच हाही प्रॉब्लेम आपण स्टेप बाय स्टेप सॉल्व्ह करून घेणार आहोत. या प्रॉब्लेममध्ये सांगितले आहे की फ्रॉम द फॉलोइंग ट्रायल बॅलन्स अँड ॲडजस्टमेंट गिवन बिलो ऑफ रीना अँड आरती यू आर रिक्वायर्ड टू प्रिपेअर ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2019 अँड बॅलन्स शीट ॲज ऑन दॅट डेट. याचा अर्थ या प्रॉब्लेमसाठी जे रिक्वायर्ड अकाउंट आहेत ते तुम्ही प्रिपेअर करा. प्रॉब्लेममध्ये सांगितल्याप्रमाणे आपण येथे ट्रेडिंग अकाउंट अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2019 तसेच पार्टनर्स कॅपिटल अकाउंट व बॅलन्स शीट प्रिपेअर केलेली आहे. यानंतरची स्टेप आहे ट्रायल बॅलन्सचं क्लासिफिकेशन. यामध्ये डेबिट बॅलन्स व क्रेडिट बॅलन्स असे 2 कॉलम दिलेले आहेत. फर्स्ट आपण डेबिट बॅलन्सचं क्लासिफिकेशन करूया, नंतर क्रेडिट बॅलन्सचं करूया. यात फर्स्ट आहे परचेस ट्रेडिंग, सनरी डेप्टर्स asset, sales return less from sales, opening stock trading, bad debts profit and loss, land and building asset, furniture asset, discount profit and loss, royalties trading, rent profit and loss, salaries profit and loss, wages trading, insurance profit and loss, drawing partners capital, cash at bank asset, cash in hand asset. त्यानंतर क्रेडिट बॅलन्सेस. त्यात आहे सेल्स ट्रेडिंग, सनरी क्रेडिटर्स लायबिलिटी, परचेस रिटर्न लेस फ्रॉम परचेस, RDD. जसे मी फर्स्ट प्रॉब्लेममध्ये सांगितलं होते की क्रेडिट बॅलन्सला जर RDD असेल तर तो P&Lच्या क्रेडिटलाच घ्या. डिस्काउंट प्रॉफिट अँड लॉस, कमिशन प्रॉफिट अँड लॉस, कॅपिटल बॅलन्सेस पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. ट्रायल बॅलन्सचं क्लासिफिकेशन करून झालेलं आहे. यानंतरची स्टेप आहे ॲडजस्टमेंटचं मार्किंग. यात फर्स्ट ॲडजस्टमेंट आहे क्लोजिंग स्टॉक व्हॅल्यूड ॲट ₹22,000. ही ॲडजस्टमेंट डायरेक्टली पोस्ट होते म्हणून याचं कुठं मार्किंग होत नाही. सेकंड ॲडजस्टमेंट आहे राईट ऑफ ₹900 फॉर बॅड अँड डाऊटफुल डेट अँड क्रिएट अ प्रोव्हिजन फॉर रिझर्व फॉर डाऊटफुल डेट रुपीज. म्हणून सनरी डेटर्सवर 2 टिक होतील व बॅड डेट्सवर 2 टिक होतील. त्यानंतरची ॲडजस्टमेंट आहे क्रिएट अ प्रोव्हिजन फॉर डिस्काउंट ऑन डेटर्स अँड क्रेडिटर्स. म्हणजे एक डेटर्सवर टिक होईल आणि एक क्रेडिटर्सवर टिक होईल. एक डेटर्सवर टिक होईल आणि एक क्रेडिटर्सवर टिक होईल. त्यानंतरची ॲडजस्टमेंट आहे आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, वेजेस अँड सॅलरीज. म्हणजे एक वेजेसवर टिक होईल व एक सॅलरीजवर टिक होईल. नेक्स्ट ॲडजस्टमेंट आहे इन्शुरन्स इज पेड फॉर 15 मंथ WEF ऑन 1 एप्रिल 2018. म्हणजे याचा एक मार्किंग हे इन्शुरन्सवर होईल. त्यानंतर आहे डेप्रिसिएट लँड अँड बिल्डिंग ॲट द रेट ऑफ 5%. लँड अँड बिल्डिंगला एक मार्किंग. त्यानंतर आहे रीना अँड आरती आर शेअरिंग प्रॉफिट अँड लॉसेस इन देअर कॅपिटल रेशो. म्हणजे त्यांचा कॅपिटल रेशो दिलेला आहे. ॲडजस्टमेंटचं मार्किंग करून झालेलं आहे. यानंतरची स्टेप आहे हा जो ट्रायल बॅलन्स आहे त्याचं पोस्टिंग हे त्यांच्या स्पेसिफिक अकाउंटला करणे. ट्रायल बॅलन्सच्या क्लासिफिकेशननुसार प्रत्येक आयटमची पोस्टिंग ही त्यांच्या स्पेसिफिक अकाउंटला पोस्ट करून झालेली आहे. यानंतरची स्टेप आहे ॲडजस्टमेंट सॉल्विंग. आपण स्टेप बाय स्टेप प्रत्येक ॲडजस्टमेंट सॉल्व करून घेऊया. फर्स्ट ॲडजस्टमेंट आहे क्लोजिंग स्टॉक व्हॅल्यूड ॲट ₹22,000. क्लोजिंग स्टॉकचा एक इफेक्ट हा ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय क्लोजिंग स्टॉक 22,000 व त्याचा सेकंड इफेक्ट हा बॅलन्स शीटच्या असेट साईडला क्लोजिंग स्टॉक 22,000. सेकंड ॲडजस्टमेंट आहे राईट ऑफ ₹900 फॉर बॅड अँड डाऊटफुल डेट अँड क्रिएट अ प्रोव्हिजन फॉर रिझर्व फॉर डाऊटफुल डेट ₹1,000.
मग आपण याचा इफेक्ट हा डेटर्सवर देणार आहोत. फर्स्ट सन्ड्री डेटर्समधनं आपण लेस बॅड डेब्ट्स लिहूया 900. व त्याचा सेकंड इफेक्ट हा प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला 2 बॅड डेब्ट्समध्ये ॲड होईल, न्यू बॅड डेब्ट्स 900. नंतर सेकंडली जे RDD आहे ते सन्ड्री डेटर्समधनं बॅड डेब्ट्स मायनस करून जी अमाऊंट येईल त्याच्यातनं लेस RDD 1000. व याचा सेकंड इफेक्ट हा प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला जे बॅड डेब्ट्स आहेत त्याच्यामध्ये ॲड न्यू RDD म्हणून लिहिला जाईल. थर्ड ॲडजस्टमेंट आहे क्रिएट अ प्रोव्हिजन फॉर डिस्काउंट ऑन डेटर्स ॲट द रेट ऑफ 3% अँड क्रेडिटर्स ॲट द रेट ऑफ 5%. मग याचा फर्स्ट इफेक्ट हा डेटर्समध्ये दिला जाईल. डिस्काउंटचा इफेक्ट हा डेटर्सवर देताना तुम्ही RDD मायनस करून जी व्हॅल्यू आलेली आहे त्याच्यावर 3% कॅल्क्युलेट करणार व तो या नेट व्हॅल्यूमधनं लेस करणार. आणि त्याचा सेकंड इफेक्ट हा प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला जो डिस्काउंट आहे तो डिस्काउंट अलाव असतो त्याच्यामध्ये ॲड डिस्काउंट ऑन डेटर्स म्हणून लिहिणार व त्याची टोटल ही आउटरला पोस्ट करणार. सन्ड्री क्रेडिटर्सवर देखील डिस्काउंट कॅल्क्युलेट करायचा आहे त्यामुळे त्याचा फर्स्ट इफेक्ट हा सन्ड्री क्रेडिटर्समधनं लेस होईल. सन्ड्री क्रेडिटर्सची जी अमाऊंट आहे त्या अमाऊंटवर तुम्ही 5% डिस्काउंट कॅल्क्युलेट करणार व तो सन्ड्री क्रेडिटर्समधनं लेस होईल. व सेकंड इफेक्ट हा प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिट साईडला बाय डिस्काउंट ऑन क्रेडिटर्स म्हणून पोस्ट होईल. नेक्स्ट ॲडजस्टमेंट आहे आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस वेजेस ₹700 अँड सॅलरीज ₹800. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस हे त्या आयटममध्ये ॲड होतात ते तुम्हाला माहितीच आहे. आउटस्टँडिंगचा एक इफेक्ट हा वेजेसमध्ये ॲड आउटस्टँडिंग 700 तसेच सॅलरीमध्येही ॲड आउटस्टँडिंग 800 व त्याचा सेकंड इफेक्ट हा बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस वेजेस 700 सॅलरीज 800 असे पोस्ट केलं जाईल. नेक्स्ट ॲडजस्टमेंट आहे इन्शुरन्स इज पेड फॉर 15 मंथ WEF ऑन 1 एप्रिल 2018. म्हणजे जो प्रॉब्लेममध्ये इन्शुरन्सची अमाऊंट दिलेली आहे ती 15 मंथची आहे. म्हणजे आपल्याला किती मंथचा एक्स्ट्रा मिळाला असेल? 3 मंथचा एक्स्ट्रा मिळाला असेल. म्हणून आपल्याला फर्स्टली प्रिपेडचं कॅल्क्युलेशन करावं लागेल. मग प्रिपेडची वर्किंग नोट आपण अशा प्रकारे करू शकतो. इन्शुरन्स पेड फॉर 15 मंथ WEF ऑन 1 एप्रिल 2018. तर 15 मंथसाठी किती आहे? 1500 1500. मग एक्स्ट्रा मंथ किती आले आपल्याकडे? इयरमध्ये किती मंथ असतात? 3 मंथ असतात. इथं 15 मंथ असल्यामुळे आपले एक्स्ट्रा मंथ आले 3. मग जर 15 मंथसाठी 1500 आहे तर 3 मंथसाठी किती येईल? मग आपण इथे क्रॉस मल्टिप्लाय करणार. क्रॉस मल्टिप्लाय करून जी अमाऊंट आली तिला म्हणतात प्रिपेड इन्शुरन्स. प्रिपेड इन्शुरन्सचा एक इफेक्ट हा प्रॉफिट अँड लॉसला इन्शुरन्समध्ये लेस होतो व सेकंड इफेक्ट हा बॅलन्स शीटच्या असेट साईडला पोस्ट केला जातो. म्हणून आपण शो करताना फर्स्टली इन्शुरन्समध्ये लेस प्रिपेड 300 आणि सेकंड इफेक्ट हा बॅलन्स शीटच्या असेट साईडला प्रिपेड इन्शुरन्स 300 म्हणून पोस्ट केला जाईल. नेक्स्ट ॲडजस्टमेंट आहे डेप्रिसिएट लँड अँड बिल्डिंग ॲट द रेट ऑफ 5%. म्हणजे जे बॅलन्स शीटच्या असेट साईडला लँड अँड बिल्डिंग आहे त्याच्यावर डेप्रिसिएशन कॅल्क्युलेट करायचं आहे. म्हणून त्याचा फर्स्ट इफेक्ट हा लँड अँड बिल्डिंगमध्ये लेस 5% व सेकंड इफेक्ट हा प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला टू डेप्रिसिएशन ऑन लँड अँड बिल्डिंग 1250 म्हणून पोस्ट केले जाईल. लास्ट ॲडजस्टमेंट आहे रीना अँड आरती आर शेअरिंग प्रॉफिट अँड लॉसेस इन देअर कॅपिटल रेशो. म्हणजे त्यांचा फर्स्टली कॅपिटल रेशो कॅल्क्युलेट करावा लागेल कारण की हा जो रेशो कॅल्क्युलेट करणार आहोत तो आपल्याला नेट प्रॉफिट डिस्ट्रीब्युशनसाठी यूज होणार आहे. म्हणून कॅपिटल रेशोचं कॅल्क्युलेशन आपण असे करू शकतो. रीनाचे कॅपिटल किती आहे? 50,000 व आरतीचे कॅपिटल किती आहे? 30,000. याच्यामध्ये जर आपण कॉमन 0 कट केले तर आपल्याला फाईन किती होतात? 5:3. म्हणजे कॅपिटल रेशो किती कॅल्क्युलेट झाला आपला?
5:3. आता आपल्या सर्व ॲडजस्टमेंटही करून झालेल्या आहेत व त्यांचे इफेक्ट्सही देऊन झालेले आहेत. यानंतरची स्टेप आहे ग्रॉस प्रॉफिट कॅल्क्युलेट करणे. ग्रॉस प्रॉफिट फाईंड करण्यासाठी फर्स्ट ट्रेडिंग अकाउंट क्लोज करूया. मग ट्रेडिंग अकाउंटची क्रेडिट साईडची टोटल आली 79,200. या 79,200मधून जी डेबिटची टोटल येईल ती मायनस करून जो बॅलन्स उरतो तो आला 23,900. तो आला आपला ग्रॉस प्रॉफिट. हा ग्रॉस प्रॉफिट अँड लॉसला ट्रान्सफर केल्यानंतर नेट प्रॉफिट फाईंड करावा लागतो. नेट प्रॉफिट फाईंड करताना प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिट साईडची टोटल ही 26,285 आलेली आहे. या टोटलमधनं त्या डेबिट साईडची टोटल मायनस करून जो आला आहे तो आला नेट प्रॉफिट. तो फाईंड झाला आहे 13,592. हा जो नेट प्रॉफिट आहे हा या दोन पार्टनर्समध्ये डिस्ट्रीब्यूट करावा. या नेट प्रॉफिटचं डिस्ट्रीब्युशन आपण असे करू शकतो. नेट प्रॉफिट आहे 13,592 व दोन पार्टनरचा रेशो आहे 5:3. या नेट प्रॉफिटला त्यांच्या रेशोने डिवाईड केल्यानंतर आपल्याला फाईंड झाले आहे 1,699. हा ईच शेअर आलेला आहे. त्याला आपण त्यांच्या रेशोने इनटू करणार. रीनाचा शेअर आहे 5 म्हणून 1,699ला 5ने इंटू केल्यानंतर 8,495 मिळालेले आहेत. तसेच आरतीचा शेअर आहे 3 म्हणून 1,699ला 3ने इंटू केल्यानंतर आपल्याला मिळाले आहे 5,097. या दोघांची टोटल ही बरोबर आपल्या नेट प्रॉफिट इतकी आलेली आहे. म्हणजे आपलं डिस्ट्रीब्युशन हे राईट आलेलं आहे. नेट प्रॉफिट डिस्ट्रीब्युशनचा एक इफेक्ट हा प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला रीनाच्या समोर 8,495 तसेच आरतीच्या समोर 5,097 असं लिहिला जाईल. व सेकंड इफेक्ट हा पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला बाय नेट प्रॉफिट ब्रॉट डाऊन म्हणून 8,495 फ्रॉम रीना आणि आरतीच्या कॉलममध्ये 5,097 लिहिले जाईल. यानंतर पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्लोज करून जो बॅलन्स येईल तो बॅलन्स आपल्याला बॅलन्स शीटला फॉरवर्ड करावा लागेल. तो बॅलन्स फॉरवर्ड केल्यानंतर बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडची टोटल व बॅलन्स शीटच्या असेट साईडची टोटल ही इक्वल येईल. म्हणजे आपला प्रॉब्लेम टॅली झालेला आहे. आज आपण टेक्स्टबुकमधील प्रॅक्टिकल नंबर 3 हा सॉल्व केलेला आहे आणि तो टॅलीही झालेला आहे. जे काही डाऊट्स असतील ते सुद्धा तुमचे क्लिअर झालेले असतील. होप सो स्टुडंट, आजचा प्रॅक्टिकल प्रॉब्लेम हा तुम्हाला कळाला असेल. जर काही डाऊट्स डिफिकल्टी असतील तर कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल.